पाहायला मिळतंय। गेल्या 2 महिन्यांपासून तटलेला जुलै आणि ऑगस्ट महिन्याचा हप्ता नेमकं कधी येणार याची प्रतीक्षेत असलेल्या सर्व लाडक्या बहिणींसाठी ही मोठी गुड न्यूज आता म्हणावं लागेल। कारण जुलै आणि ऑगस्ट महिन्याच्या हप्त्यासाठी सरकारच्या माध्यमातून JR काढण्यात आलाय। यामध्ये 4700 कोटी रुपयांचा निधी मंजूर केल्याची माहिती आता समोर आली आहे आणि महिलांच्या बँकेच्या खात्यावरती DBTच्या माध्यमातून ही थेट रक्कम 2 महिन्यांची जमा होत असल्याची बातमी आता समोर आली आहे। आज वार सोमवार आहे। श्रावण महिन्यातील पहिला दिवस असल्याने सरकारच्या माध्यमातून सर्व महिलांचा सोमवार या ठिकाणी आज गोड होत असल्याचं पाहायला मिळतंय। अनेक महिलांचा उपवास असतो आणि या ठिकाणी श्रावण महिन्यातील पहिल्या सोमवारी लाडक्या बहिणींना हे 3000 रुपये या ठिकाणी सोडण्यात आल्याची बातमी आता समोर आली आहे आणि त्यामुळेच महिला वर्गामध्ये सकाळपासूनच आनंदाचं वातावरण या ठिकाणी आता पसरल्याचं पाहायला मिळतंय। नेमका सोमवारी कोणकोणत्या जिल्ह्यामध्ये पैशांचं वाटप या ठिकाणी करण्यात येणार आहे? लाडक्या बहिणींनो, तुम्हाला वाटत असेल आज पैसे येतील, उद्या पैसे येतील, अशा बातम्या पसरू लागलेत, परंतु लक्षात ठेवा, ज्यावेळी सरकार JR काढतं आणि तिकडून पैसे मंजूर करतं त्यावेळेस पैशांचं वितरण बँकेच्या खात्यावरती येत असतात। तशा प्रकारे या ठिकाणी निधी मंजूर करण्यात आलाय आणि महिलांच्या खात्यावरती आजपासून वाटप या ठिकाणी सुरुवात झाली आहे। कदाचित तुम्हाला विश्वास पटत नसेल, परंतु महिलांना थेट DBTच्या माध्यमातून आजपासून हे पैशांचं वितरण सुरू करण्यात आलंय। आता नेमकं कोणाकोणाला पैशांचं वितरण या ठिकाणी आता होणार आहे याचीच माहिती आजच्या या विशेष व्हिडिओच्या माध्यमातून पुढच्या 2 मिनिटांच्या आतमध्ये आपण बघणार आहोत। आता तुम्ही म्हणाल की गेल्या 15 दिवसापासून आज पैसे येतील, उद्या पैसे येतील, अशा प्रकारच्या बातम्या या ठिकाणी जोरदार पसरल्या होत्या। अनेक महिलांनी तर बातम्या बघणं देखील सोडून दिलं होतं, परंतु लक्षात ठेवा, सरकारच्या माध्यमातून गेल्या 15 दिवसापासून दररोज फक्त 1 ते 2 जिल्ह्यामध्येच पैसे या ठिकाणी वाटप होत होते। त्याचं कारण म्हणजे बँकांचा येणारा सर्व्हर डाऊनचा प्रॉब्लेम, तसेच अनेक महिलांनी जी KYC प्रक्रिया केली होती तर ती चुकीच्या मार्गाने KYC केल्यामुळे त्यांचे अर्ज या ठिकाणी परत एकदा चेक करण्यात वेळ जात होता। त्यामुळेच या ठिकाणी गेल्या 15 दिवसापासून एकदम मंद गतीने हळूहळू पैशांचं वितरण अनेक जिल्ह्यामध्ये येत होतं। अखेर त्या सर्व लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी महिलांना ज्यांना पैशांचं वितरण मागच्या 15 दिवसामध्ये जुलै ऑगस्टचे 3000 रुपये आलेले नाहीत त्यांना आज सोमवारी श्रावण महिन्यातील हा पहिला दिवस आहे आणि पैशांचं वितरण या ठिकाणी आता सकाळपासूनच जमा होत असल्याची बातमी समोर आली आहे। हे पैसे परवा दिवशीच मंजूर करण्यात आले होते, परंतु या ठिकाणी परवा दिवशी शनिवार होता आणि काल अचानक रविवार या ठिकाणी आल्याने सर्व बँका बंद होत्या, त्यामुळे काल पैशांचं वितरण या ठिकाणी आता झालेलं नाही। आज सोमवारी सकाळी 10 वाजता बँका उघडल्या। सर्वांच्या खात्यावरती आता पहिला मेसेज 1500 रुपयांच्या जुलैचा, दुसरा मेसेज या ठिकाणी ऑगस्ट महिन्याच्या 1500 रुपयांचा, असं 3000 रुपये जमा झाल्याचा या ठिकाणी खटाखट मेसेज या ठिकाणी येऊ लागलाय। त्यामुळे लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी महिलांनो, तुम्हाला जर मागच्या 15 दिवसांमध्ये अजिबात पैशांचं वितरण जर बँकेच्या खात्यावरती मिळालं नसेल तर आज पैसे वाटण्याचा मुहूर्त तुमच्या जिल्ह्यामध्ये या ठिकाणी लागलेला आहे का, हेच या ठिकाणी आपण सविस्तरपणे बघणार आहोत। बघा, सर्वात पहिल्यांदा आपण या ठिकाणी पाहूया की नेमकं कोणकोणत्या महिलांना पैशांचं वाटप होणार आहे। कारण एका कार्यक्रमानिमित्त स्वतः एकनाथ शिंदे साहेब आणि राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब जात असताना अनेक महिलांनी तक्रार केली की गेल्या 2 महिन्यांपासून आम्ही पैशांची वाट बघत आहोत आणि तुम्ही पैसे का पाठवत नाही, असं या ठिकाणी विचारणा केल्यानंतर सर्व जिल्ह्यांची एक यादी सांगण्यात आल्या आणि त्या जिल्ह्यामध्ये आजपासून पैशांचं वाटप या ठिकाणी आता सुरू करण्यात आलं आहे। लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी महिलांचा आज सोमवार 100% गोड होत असल्याचं पाहायला मिळतंय। सर्व महिलांच्या खात्यावरती तब्बल 2 महिन्यांची जी रक्कम तटलेली होती तर ती थेट DBTच्या माध्यमातून या ठिकाणी जमा करण्यात आलंय, परंतु यासाठी सरकारच्या माध्यमातून स्पष्टपणे सांगण्यात आलंय। बघा, अनेक पत्रकार बांधव या ठिकाणी उभे होते आणि त्या ठिकाणी एकनाथ शिंदे साहेबांना प्रश्न विचारण्यात आला होता की तुम्ही जुलै हा मागचा महिना संपून पण अजिबात 1 रुपया सुद्धा महिलांना सोडलेला नाही आहे आणि ऑगस्ट महिना तर या ठिकाणी अर्धा संपून गेला, तरी पण तुम्ही या ठिकाणी पैशांचं वितरण महिलांच्या बँकेच्या खात्यावरती का केलेलं नाही, असं या ठिकाणी विचारणा केल्यानंतर अनेक महिलांना या ठिकाणी आता पैशांचं वितरण सोडणार असल्याची बातमी समोर आली होती। परवा दिवशीच याचा JR काढण्यात आल्याची बातमी समोर आली होती आणि त्यामध्ये सांगण्यात आलं होतं जवळपास किती, तर सर्वांनी लक्षात ठेवा, 4700 कोटी रुपयांचा निधी या ठिकाणी मंजूर करण्यात आला होता आणि तशा प्रकारे DBTच्या माध्यमातून आता
पैशांचं वितरण थेट बँकेच्या खात्यावरती आता जमा होत असल्याची बातमी या ठिकाणी समोर आली आहे। बघा, स्वतः एकनाथ शिंदे साहेबांनी आणि देवेंद्र फडणवीस साहेबांनी आता सांगितलं आहे की गोरगरीब ज्या लाडक्या बहिणी आहेत आणि या ठिकाणी ज्या प्रामाणिकपणे हप्ता घेतात त्यांना पैशांच्या वितरणापासून कोणी सुद्धा या ठिकाणी आता तटवू शकणार नाही, म्हणजेच लांब ठेवू शकणार नाही, अशा प्रकारचा विश्वास या ठिकाणी आता त्यांनी दिल्याचं पाहायला मिळतंय। आणि त्यांनी तिकडून डीबीटीचं बटन दाबल्या इकडे पैशांचं वितरण आता बँकेच्या खात्यावरती महिलांना होत असल्याची माहिती आता समोर आली आहे। त्यामुळे तुम्ही जर लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी महिला असाल आणि आतापर्यंत या ठिकाणी एप्रिल, मे आणि जून मागच्या 3 महिन्यांचा लाभ तुमच्या बँकेच्या खात्यावरती घेतला असाल आणि मागच्या 15 दिवसामध्ये तुम्ही बातम्या ऐकून कंटाळला असणार, परंतु तुमच्या खात्यावरती पैशांचं वितरण जर झालं नसेल तर आज तुमचा नंबर या ठिकाणी लागल्याचं पाहायला मिळतंय। आज सोमवार आहे आणि या ठिकाणी 17 ऑगस्ट रोजी जवळपास आता 93 लाखांपेक्षा जास्त लाडक्या बहिणींना हप्ता वितरण या ठिकाणी होणार आहे। बघा, 16 जिल्ह्यांची यादी सरकारच्या माध्यमातून जाहीर करण्यात आल्या। या 16 जिल्ह्यामध्ये जेवढ्या पण काही गोरगरीब लाडक्या बहिणी राहत असतील त्यांनी KYC प्रक्रिया करून ठेवली असेल तर त्यांचा आज चान्स या ठिकाणी लागणार असल्याची बातमी समोर आली आहे। आणि त्यामुळे त्यांनी कोण या ठिकाणी लाभ मिळणार आहे याचीच माहिती आजच्या या विशेष व्हिडिओच्या माध्यमातून आता सांगणार आहे। परंतु या ठिकाणी सर्व महिलांना सांगण्यात आले की सर्वच महिलांना हा लाभ मिळणार नाही, कारण यावेळी जो लाभ मिळणार आहे तर तो मोजक्याच लाडक्या बहिणींना मिळणार आहे। कारण सरसकट जे पहिला वाटप होत होतं, म्हणजे तुम्हाला एप्रिल, मे, जून पर्यंत सरसकट वाटप होत होतं, तर त्यामधून तुम्हाला या ठिकाणी बाजूला केलेलं आहे आणि फक्त मोजक्याच लाडक्या बहिणींना या 16 जिल्ह्यामध्ये आज वाटप या ठिकाणी होत असल्याचं पाहायला मिळू लागलं आहे। आता बघा लाडक्या बहिणींनो, तुम्हाला सरकारच्या माध्यमातून एक अर्जंट सूचना सांगण्यात आल्या। या सूचनांचं पालन तुम्ही नक्की करायचं आहे। सरकारच्या माध्यमातून सांगण्यात आलंय बँकेमध्ये फसवणुकीच्या घटना वाढू लागलेत, त्यामुळे तुम्हाला काही महत्त्वाची कामे देखील या ठिकाणी करायला सांगितले आहेत। बघा, तुमच्यासारख्या गोरगरीब महिला होत्या, या 3 महिला होत्या। पहिली महिला राहत होती बीड जिल्ह्यात, दुसरी महिला राहत होती आता कोल्हापूर जिल्ह्यात आणि तिसरी महिला राहत होती सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे लातूर जिल्ह्यात। या तिन्ही महिलांचं बँकेचं खातं, एकीचं बँक खातं स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये होतं, एकीचं बँक खातं या ठिकाणी महाराष्ट्र बँकेत होतं आणि एकीचं बँकेचं खातं ते म्हणजे पोस्ट ऑफिसमध्ये होतं। अशा 3 महिला अत्यंत गोरगरीब होत्या, दुसऱ्याच्या शेतामध्ये काम करून खात होत्या। अशा गोरगरीब महिलांचा हप्ता या ठिकाणी बंद करण्यात आलाय आणि या ठिकाणी त्यांच्या एका चुकीमुळे हा हप्ता बंद करण्यात आलाय। त्याचं काय चुकी झाली आणि यामुळे तुमचा हप्ता देखील बंद होऊ शकतो, काय काय काळजी घ्यायची आहे हे सुद्धा तुम्हाला एक उदाहरण सांगतो। लक्षात ठेवा, बीड जिल्ह्यातील एक महिला होती, कोल्हापूर जिल्ह्यातील एक महिला होती आणि या ठिकाणी आता सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे अजून एक कोणत्या तरी जिल्ह्यातील महिला होती आणि या जिल्ह्यातील महिला होत्या त्यांनी महिन्याला 1500 रुपये बँकेत घेत होत्या, परंतु अचानकपणे त्यांचे पैसे बंद झाले। त्याचं कारण म्हणजे त्या महिलांनी आता आपलं जे झेरॉक्स असतं जसं की आधार कार्ड, पॅन कार्ड, बँकेचं पासबुक हे झेरॉक्स या ठिकाणी काढत असताना काय केले होत्या, एका अनोळख्या दुकानामध्ये जाऊन झेरॉक्स काढल्या होत्या आणि त्या ठिकाणी त्यांची जी महत्त्वाची बँकेतील कागदपत्र आहेत जसे की आधार कार्ड, पॅन कार्ड, बँकेचं पासबुक हे चोरलं गेलं आणि हे चोरल्यानंतर या ठिकाणी त्यांच्या बँकेमध्ये चोर लोकांनी प्रवेश केला आणि त्यांचं खातं वळवण्यात आलं। म्हणजेच त्यांचं आधार कार्ड, पॅन कार्ड आणि ही महत्त्वाची कागदपत्र असल्याने त्यांचं या ठिकाणी जे खातं आहे तर ते वळवण्यात आलं आणि हे खातं वळवण्यात आल्यानंतर त्यांचे पैसे जे आहेत तर ते बंद झाले होते आणि त्यांचे पैसे बंद झाल्यामुळे या लाडक्या बहिणी चिंतेमध्ये होत्या। त्यामुळे सर्व लाडक्या बहिणींना सांगण्यात आले, जर तुम्ही आता तुमच्या महत्त्वाच्या कागदपत्रांची झेरॉक्स काढत असाल जसं की आधार कार्ड झेरॉक्स काढायला जाता किंवा पॅन कार्ड किंवा XYZ कुठलं पण काढायला जाता, तर त्या ठिकाणी तुम्हाला काय करायचं आहे, तर तुम्हाला ओळखीच्या ठिकाणी झेरॉक्स काढायचा आहे, कारण कागदपत्रांची त्या ठिकाणी चोरी होऊ शकते। एक्स्ट्रा कॉपी त्या ठिकाणी ते काढू शकतात आणि आपल्या महत्त्वाच्या बँकेतील कागदपत्रांची छेडछाड म्हणजे बँकेत ते प्रवेश सुद्धा या ठिकाणी करू शकतात। हे सर्वांनी तुम्ही लक्षात ठेवायचं आहे। त्यामुळे आता या ठिकाणी तुम्हाला काळजी घ्यायला सांगितलंय, आपली कागदपत्रे जपून ठेवा, कोणालाही देऊ नका सांगण्यात आलंय। परंतु हा झाला वेगळा भाग। आज वार आहे श्रावण महिन्यातील सोमवार 17 ऑगस्ट रोजी नेमकं कोणत्या 16 जिल्ह्यातील बहिणींना पैशांचं वितरण होणार आहे, कोणकोणत्या 16 जिल्ह्यांची यादी बँकांना देण्यात आल्या
नेमकं किती वाजता पैशांचं वितरण तुमच्या बँकेच्या खात्यावरती होणार आहे याची माहिती या ठिकाणी आता पाहण्यास सुरुवात करूया। आता बघा लाडक्या बहिणींनो, सगळ्यात महत्त्वाचा पॉईंट या ठिकाणी आता सरकारच्या माध्यमातून सांगण्यात आला आहे। जर करता तुम्ही आधार कार्ड बँकेच्या खात्याला जोडला असेल तरच तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे, तरच तुम्हाला पैशांचं वितरण तुमच्या बँकेच्या खात्यावरती या ठिकाणी आता जमा करण्यात येणार आहे। सरकार काय म्हणते, तुम्ही जर या ठिकाणी आधार कार्डच बँकेच्या खात्याला जोडलं नसेल तर तुम्हाला पैशांचं वितरण आम्ही कसं करायचं। परंतु अनेक महिला या ठिकाणी काय करत असतात, आधार कार्ड अपडेट न करता बँकेच्या खात्याला जोडले असतात, त्यामुळे त्यांना पैशांचं वितरण होण्यासाठी मोठा प्रॉब्लेम येत असतो। त्यामुळे आधार कार्डवर या ठिकाणी जी काय महत्त्वाची तुम्हाला दुरुस्ती करायची आहे ती केल्या का बघा। जसं की फोटो तुमचा या ठिकाणी नवीन जो 2026चा किंवा 25चा आत्ता लेटेस्ट काढलेला फोटो जोडायचा आहे, त्यावरती तुमचं नाव पूर्ण अक्षरात आहे का बघायचं आहे, जन्मतारीख पूर्ण अक्षरात आहे का बघायचं आहे। ही जर या ठिकाणी कामे महत्त्वाची केली असेल आणि तोच आधार कार्डचा नंबर बँकेच्या खात्याला जोडला असेल आणि तुमचा आता जो चालू असलेला मोबाईल नंबर आहे त्या आता आधार कार्डला जोडला असेल तर याच मोबाईलवरती तुम्हाला जुलै आणि ऑगस्ट महिन्याचे 2 मेसेज तुम्हाला या ठिकाणी येणार आहेत आणि त्याच्या माध्यमातून 3000 रुपयाची रक्कम थेट तुमच्या बँकेच्या खात्यावरती आता जमा या ठिकाणी करण्यात येणार आहे। त्यामुळे लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी महिलांनो, आजचा या ठिकाणी श्रावण महिन्यातील सोमवार नेमकं कोणकोणत्या लाडक्या बहिणींचा गोड होणार आहे आणि नेमकं कोणाकोणाला पैशांचं वितरण डीबीटीच्या माध्यमातून होणार आहे आणि नेमकं किती वाजता पैशांचं वितरण होणार आहे। तुम्ही या ठिकाणी टायमिंग सुद्धा ऐकलेलं असेल तरी पण तुम्हाला टायमिंग सांगतो, लक्षात ठेवा। 16 जिल्ह्यापैकी पहिल्या 5 जिल्ह्यामध्ये पैशांचं वितरण सकाळी 10 ते दुपारी 3 वाजेपर्यंत या ठिकाणी आता होऊ शकतं। त्यानंतर दुपारी 3 ते संध्याकाळी 7 वाजेपर्यंत दुसऱ्या टप्प्यातील 5 जिल्ह्यामध्ये पैशांचं वितरण या ठिकाणी होणार असल्याची माहिती समोर आली आहे। त्यानंतर शेवटच्या टप्प्यातील म्हणजेच बरोबर संध्याकाळी 7 वाजता परत एकदा तिसऱ्या टप्प्यातील पैशांचं वितरण होईल। यामध्ये जवळपास आता 6 जिल्हे असतील आणि त्यांना पैशांचं वितरण डीबीटीच्या माध्यमातून थेट बँकेच्या खात्यावरती जमा करण्यात या ठिकाणी येणार आहे। त्यामुळे लाडकी बहीण योजनेच्या तुम्ही लाभार्थी महिला असाल आणि आतापर्यंत या ठिकाणी आता तुम्ही तुमच्या बँकेमध्ये पैशांची वाट आतुरतेने बघत असाल तर आज या ठिकाणी तुम्ही मोबाईल आता धरून फक्त 2 मिनिटे लक्ष देऊन बघायचं आहे, कारण ज्या लाडक्या बहिणी व्हिडिओ शेवटपर्यंत बघतील त्यांना नेमकं आपल्या जिल्ह्यामध्ये पैसे किती वाजता येणार आहेत, नेमकं काय काय या ठिकाणी परिस्थितीमध्ये येणार आहेत, नेमकं काय काय कामे करावी लागणार आहेत, ही सर्व काही माहिती तुम्हाला या ठिकाणी आता समजणार आहे। त्यामुळे तुम्हाला आतापर्यंत या ठिकाणी जुलै ऑगस्टचा लाभ मागच्या 15 दिवसापासून मिळाला नसेल तर आज नेमकं या महत्त्वाच्या कोणत्या 16 जिल्ह्यामध्ये जमा करण्यात येणार आहे हे सुद्धा आपण या ठिकाणी पाहण्यास सुरुवात करूया। आता बघा लाडक्या बहिणींनो, तुम्ही केवायसी प्रक्रिया केली असेल तर बिंदास्त राहा। तुम्हाला आता हप्त्यापासून कोणी सुद्धा या ठिकाणी वंचित ठेवलं जाणार नाही, शिल्लक ठेवलं जाणार नाही। डीबीटीच्या माध्यमातून सर्वांना पैशांचं वितरण या ठिकाणी आता बँकेच्या खात्यावरती होणार आहे। ज्या लाडक्या बहिणींचं खातं नीट आहे का, बँकांची एक लिस्ट सांगण्यात आल्या, त्या बँकेमध्ये खातं खोललं असेल तर तुमचा सुद्धा चान्स या ठिकाणी आज लागू शकतो। ती म्हणजे स्टेट बँक ऑफ इंडिया, महाराष्ट्र बँक, बँक ऑफ इंडिया आणि पोस्ट ऑफिस, त्यानंतर पंजाब नॅशनल बँक, कोटक महिंद्रा बँक, त्यानंतर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे इंडियन बँक, त्यानंतर पुढची IDBI बँक, HDFC बँक, ICICI बँक, त्यानंतर पुढच्या बँका या ठिकाणी सांगण्यात आलेत ॲक्सिस बँक। या बँकेमध्ये ज्या महिलांनी खातं खोललंय आणि आपलं आधार कार्ड आणि चालू मोबाईल नंबर बँकेच्या खात्याला जोडलेला आहे त्याच महिलांच्या खात्यावरती आता ही रक्कम थेट डीबीटीच्या माध्यमातून थेट बँकेच्या खात्यावरती जमा करण्यात येणार आहे। खूप दिवसांची प्रतीक्षा लाडक्या बहिणींची आज संपणार असून ज्या लाडक्या बहिणींनी आधार कार्ड जोडलेलं आहे त्यांना पैशांचं वितरण या ठिकाणी जमा करण्यात येणार आहे। आता तुम्ही म्हणाल की सरसकट पैशांचं वितरण होणार आहे का, तर सरसकट आता हा शब्द काढून टाकल्याने सरसकट महिलांना पैशांचं वितरण काही होणार नाही आहे। फक्त मोजक्याच गोरगरीब लाडक्या बहिणींना पैशांचं वितरण या ठिकाणी होणार आहे। यासाठी कडक असे 4 नियम लागू करण्यात आलेत। या 4 नियमामध्ये ज्या लाडक्या बहिणी बसतील, म्हणजे या 4 नियम असे आहेत की ज्या लाडक्या बहिणींनी प्रामाणिकपणे आतापर्यंत हप्ता घेतलाय त्यांच्यासाठी आता हा नियम या ठिकाणी लागू होतोय। तर बघा, सगळ्यात महत्त्वाचा पहिला नियम या ठिकाणी आता लागू होण्याची दाट शक्यता वर्तवण्यात आल्या। पहिला कसं होत होतं, सरसकट महिलांना पैशांचं वितरण होत होतं, परंतु लाडकी बहीण योजनेच्या अर्जांची फेरपडताळणी ज्यावेळी करण्यात आली त्यावेळी सरकारच्या माध्यमातून असं या ठिकाणी उघडकीस आलं
की अनेक महिला या ठिकाणी सरकारच्या नियमामध्ये बसत नसताना सुद्धा लाभ घेत असल्याची माहिती समोर आली होती आणि त्यामुळेच मागच्या 15 दिवसापासून सरकारने तिकडून पैसे सोडण्याचा प्रयत्न केला होता, परंतु त्या महिलांना या ठिकाणी पैशांचं वितरण झालेलं नाही आहे। बघा, अनेक महिला तुमच्या शेजारी असतील किंवा तुमचे नातेवाईक असतील, तुमचे पाहुणे असतील, आत्या असेल, मावशी असेल, तर त्यांना हप्ता यायचा पहिला होत होता, म्हणजे येत होता पहिला हप्ता, परंतु आता बंद झालेला आहे। त्याचं महत्त्वाचं कारण सुद्धा उघडकीस आलंय। चुकीच्या मार्गाने आणि गैरमार्गाने या ठिकाणी सरकारला फसवून नियमामध्ये बसत नसताना जर तुम्ही या ठिकाणी आता हप्ता घेत असाल, पैसे घेत असाल, तर तुम्हाला अजिबात पैशांचं वितरण या ठिकाणी होत नाही। कारण सरकारने यावेळी जी आता पैशांची लिस्ट लावल्या, म्हणजेच पैसे वितरणाची महिलांची आता यादी लावल्या, ती फक्त याच महिलांची या ठिकाणी लागू केली आहे। त्यामुळे लाडक्या बहिणींनो, आता तुम्हाला नियम सांगताय, या 4 नियमामध्ये तुम्ही बसला तर तुम्हाला पैशांचं वितरण या ठिकाणी आज कसल्याही परिस्थिती होणार आहे। श्रावण महिन्यातील सोमवारी या ठिकाणी नेमका कोणाचा गोड होणार आहे आणि कोणाकोणाला पैशांचं वितरण होणार आहे, ही सर्व काही माहिती तुम्हाला या ठिकाणी आता सांगण्यास सुरुवात करत आहे। आता बघा लाडक्या बहिणींनो, पहिला नियम लागू करण्यात आलाय। मतदान कार्ड काढलेल्या लाडक्या बहिणींना सर्वात पहिल्यांदा पैशांचं वितरण या ठिकाणी जमा करण्यात येणार आहे। आता तुम्ही म्हणाल की मतदानाचा आणि या ठिकाणी मतदान कार्ड जे आहे, तर त्या मतदान कार्डाचा आणि लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी महिलांचा काय संबंध? तर लक्षात ठेवा लाडक्या बहिणींनो, सरकार काय म्हणतंय की तुम्ही ज्यावेळी या ठिकाणी आता बघा, सर्वांनी लक्षात ठेवा, ज्यावेळी मतदान करता, सरकारचं म्हणणं आहे तुम्ही कोणालाही मतदान करा, त्याच्याशी सरकारला काही देणं घेणं नाही, परंतु जर करता तुम्ही जर या ठिकाणी लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी महिला असाल आणि आतापर्यंत जर पैशांचं वितरण अजिबात या ठिकाणी बँकेच्या खात्यावरती आता घेतलेलं असाल, म्हणजे काही महिलांनी पैशांचं वितरण घेतलं परंतु काहींनी अजून पण घेतलेलं नाही, सरकारचं काय म्हणणं आहे की तुम्ही मतदान कार्ड काढलं पाहिजे। तुमच्याजवळ जर मतदान कार्ड काढलं असेल तर तुम्ही बिंदास राहायचं आहे, तुम्हाला सुद्धा पैशांचं वितरण थेट बँकेच्या खात्यावरती या ठिकाणी आता जमा करण्यात येणार असल्याची मोठी माहिती समोर आली आहे। त्यामुळे लाडक्या बहिणींनो, आता तुम्ही बिंदास राहायचं आहे। तुम्हाला डीबीटीच्या माध्यमातून थेट रक्कम या ठिकाणी बँकेच्या खात्यावरती कशा पद्धतीने जमा करण्यात येणार आहे, ही सर्व माहिती या ठिकाणी तुम्हाला आता सांगण्यास सुरुवात करत आहे। चला तर मग आता सुरुवात करूया लाडक्या बहिणींनो जिल्ह्यांची यादी। बघा, जिल्ह्यांची यादी सांगण्याच्या अगोदर सरकारच्या माध्यमातून एक अर्जंट सूचना सांगण्यात आल्या। आपलं आधार कार्ड बँकेच्या खात्याला जोडलं असेल तर त्यावरती महत्त्वाची कामे केली। बघा, जसं की आधार कार्ड तुमच्या बँकेच्या खात्याला लिंक असणं, त्यावरती आपला फोटो वगैरे व्यवस्थित अपलोड करणं, त्यानंतर या ठिकाणी पहिला जसं या ठिकाणी तुम्ही लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी महिला आधार कार्डावरती पैसे घेत होता आणि ते आधार कार्ड अपडेट न करता पैसे घेत होता, तर ते चुकीचं आहे। आधार कार्ड अपडेट करूनच या ठिकाणी पैशांचं वितरण होत असतं। चला तर मग आता एक जिल्ह्यांची लिस्ट सांगण्यात आल्या, त्या जिल्ह्यांची लिस्ट एक या ठिकाणी आता तुम्हाला सांगण्यास सुरुवात करत आहे। यामध्ये पहिला जिल्हा सांगण्यात आलाय, तो म्हणजे अत्यंत महत्त्वाचा आहे। त्या जिल्ह्यामध्ये पैशांचं वितरण या ठिकाणी नेहमीच आता लवकर होत असतं। त्या जिल्ह्यांची एक लिस्ट सांगण्यात आली, अकोला आणि या ठिकाणी सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे नागपूर। आता अकोला आणि नागपूर हे 2 जिल्हे अत्यंत महत्त्वाचे आहेत। यामध्ये जवळपास आता 30 ते 35 बघा 30 ते 35 हजार लाडक्या बहिणी अपात्र करण्यात आलेत, परंतु 4.5 ते 5.5 लाडक्या बहिणी या ठिकाणी आता पात्र ठरल्याची माहिती समोर आली होती आणि तशा प्रकारे त्यांना पैशांचं वितरण डीबीटीच्या माध्यमातून थेट रक्कम या ठिकाणी आता जमा करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे। त्यामुळे त्या लाडक्या बहिणींना पैशांचं वितरण होण्याचा मार्ग या ठिकाणी मोकळा झालेला आहे। त्यानंतर बघा, अत्यंत महत्त्वाचं, आता तुम्हाला 2 जिल्ह्यांची लिस्ट सांगितली, अजून अशा प्रकारे या ठिकाणी आता 14 जिल्ह्यांची लिस्ट या ठिकाणी सांगणार आहे। सर्वांनी यासाठी इथून पुढचे 2 मिनिटे लक्ष देऊन बघा। आता बघा लाडक्या बहिणींनो, सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे पुढच्या एक 2 जिल्ह्यांची लिस्ट या ठिकाणी सांगण्यात आल्या, तो म्हणजे नांदेड आणि या ठिकाणी परभणी। आता नांदेड आणि परभणी म्हणला की यामध्ये काही महिलांना पैशांचं वितरण झालेलं होतं, परंतु अनेक महिला अशा होत्या ज्या गोरगरीब होत्या, त्यांना पैशांचं वितरण आज होईल उद्या होईल अशी वाट बघत होत्या। त्यांना पैशांचं वितरण डीबीटीच्या माध्यमातून आता थेट रक्कम बँकेच्या खात्यावरती या ठिकाणी आता जमा करण्यात येणार असल्याची माहिती समोर आली आहे। त्यानंतर बघा, अत्यंत महत्त्वाचा पुढचा एक जिल्ह्यांचा नंबर या ठिकाणी सांगण्यात आलाय, तो म्हणजे यवतमाळ आणि धुळे। आता यवतमाळ आणि धुळे जिल्ह्यातील अनेक महिला गोरगरीब आहेत, त्यांना पैशांचं वितरण आज होईल उद्या होईल असं या ठिकाणी म्हणत होते। त्यांना पैशांचं वितरण या ठिकाणी डीबीटीच्या माध्यमातून आता जमा होणार असल्याची मोठी माहिती समोर आली आहे। त्यामुळे लाडक्या बहिणींनो, तुम्ही तयार राहायचं आहे। आपलं आता मोबाईल जे आहे तर ते त्याकडे लक्ष द्यायचं आहे।
आता बघा सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे पुढचा जिल्ह्यांचा एक नंबर या ठिकाणी सांगण्यात आलाय, तो म्हणजे या ठिकाणी सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे बघा बीड, जालना आणि या ठिकाणी सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे बुलढाणा. बीड, जालना आणि बुलढाणा या जिल्ह्यातील तुम्ही महिला असाल तर तुम्हाला सुद्धा पैशांचं वितरण होणार आहे. त्यानंतर कोकणात जर विचार केला तर सिंधुदुर्ग आहे, रायगड आहे, रत्नागिरी आहे, कोल्हापूरचा काही भाग आहे. या जिल्ह्यामध्ये सुद्धा डीबीटीच्या माध्यमातून लवकरच पैशांचं वितरण थेट बँकेच्या खात्यावरती आता जमा होणार असल्याची माहिती सुद्धा आता समोर आली आहे. त्यामुळे आधार कार्ड बँकेच्या खात्याला लिंक करून ठेवा, KYC प्रक्रिया करून ठेवा. अजून काय या ठिकाणी लाडक्या बहिणीची अपडेट असेल तर त्या संदर्भात माहिती तुम्ही नक्की बघायची आहे. आणि तुम्हाला अशाच प्रकारचे आता व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या सुखी जीवन चॅनलला आत्ता सबस्क्राईब करा. धन्यवाद.